लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेता अजय देवगण यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत त्र्यंबक राजाच्या चरणी लीन होत दर्शन घेतलंय. तब्बल 20 वर्षांनंतर अजय देवगण त्र्यंबकेश्वरमध्ये आले असून यावेळी ते आपल्या मुलासोबत दर्शनासाठी दाखल झालेत. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेता अजय देवगण यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेतलंय. अजय देवगण आपल्या मुलासोबत त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल झालेत. मंदिरात त्यांनी त्र्यंबक राजाचं दर्शन घेत पूजा अर्चा केली आहे. अजय देवगण यांच्या आगमनानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर समितीच्या विश्वस्तांनी त्यांचं स्वागत केलंय. यावेळी अजय देवगण यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरासंदर्भात विश्वस्तांकडून माहितीही जाणून घेतली आहे. विशेष म्हणजे तब्बल 20 वर्षांनंतर अजय देवगण त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेत. त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच अजय देवगण यांना पाहण्यासाठी मंदिर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. श्रावण महिन्यात त्र्यंबक राजाचं दर्शन घेत अजय देवगण यांनी पूजा अर्चा केली आणि मंदिरातील धार्मिक वातावरणाचा अनुभव घेतलाय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.